कालपासनं जे आहे महाराष्ट्रभर जे MBBS डॉक्टर असतात, त्यांनी जो संप पुकारला आहे, DHMS डॉक्टरांना जो प्राधान्यपर जे सुविधा महाराष्ट्र शासन देणार होती त्या संदर्भात त्यांनी मोठा मुद्दा आहे, संप कालपासून पुकारला आहे. हिंगणघाट शहरातसुद्धा प्रत्येक दवाखाने कालपासून जे बंद आहे. तुम्ही पाहू शकता दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आज आज जरी डॉक्टरांनी OT जे आहे बंद ठेवली, पण उद्यापासून जे आहे इमर्जन्सी सेवा तुम्ही पाहू शकता. तर आपण आहे डॉक्टर यशोदा हॉस्पिटल, डॉक्टर अभिजित बोरकर यांच्या हॉस्पिटलमध्ये. इथं पाहू शकता दृश्यांमध्ये पेशंट येत आहे, वापस जात आहे. पण मोठ्या प्रमाणात हिंगणघाट शहरात जे सगळेच हॉस्पिटल आहे ते मोठ्या प्रमाणात बंद दिसत आहे. यामुळे जो मोठा भार जो आहे सरकारी रुग्णालय असो तिथे वाढणार आहे नक्कीच या ठिकाणी. कारण का OPDची सेवा जी आहे डॉक्टरांनी आजपासून बंद केली आहे. पण उद्यापासून जर महाराष्ट्र सरकारकडून या संदर्भात निर्णय घेण्यात नाही आला तर इमर्जन्सी सेवासुद्धा बंद करण्याचा मानस डॉक्टरांनी दाखवला आहे. मोठ्या प्रमाणात जे पेशंट आहे येत आहे, पण इथं OPDच बंद असल्यामुळे डॉक्टरच उपलब्ध नाही आहे. अशी अशी जी परिस्थिती हिंगणघाटमध्ये सुद्धा आहे. आपण या रुग्णालयात चालतो आहे, बाळ रुग्णालय आहे, पण इथे येणारे अनेक बाळ जे रुग्ण आहे डॉक्टर नसल्यामुळे किंवा OPDचे जे सेवा बंद असल्यामुळे वापस जात आहे, अशी परिस्थिती दिसत आहे. आपण हिंगणघाटचे जे AMIचे अध्यक्ष आहे डॉक्टर अभिजित बोरकर त्यांच्याशी संवाद साधूया. त्यांचं मला सांगा, कालपासून आपण संप पुकारला आहे, काय मागण्या होत्या? आधीच जो आहे संप बंद आहे, तर आपली जी OPD आहे बंद आहे, काय बोलणार? एक वर्षा पहिले गव्हर्नमेंटने हे रूल आणलं होतं की DHMS आणि BHMS डॉक्टर यांनी नाही का त्यांना IMA रजिस्ट्रेशन देण्याबद्दल. तर त्याच्यामध्ये आम्ही मागं वरती गव्हर्नमेंटला हे लेटर दिले होते. पण त्याचे काही दिवस त्यांनी हे केलं की आम्ही त्याच्यावर तर संवादन साधू तुमच्यासोबत आणि तुम्हाला याच्याबरोबर उत्तर देऊ. पण आता त्यांनी असं केलं की आम्ही 1 ऑगस्टपासून त्यांना रजिस्ट्रेशन डायरेक्ट देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. तर त्या दिवशी आम्हाला 3 तारखेला रात्री 10 वाजता त्यांनी नोटीस बजावला की उद्यापासून आम्ही DHMS किंवा BHMS डॉक्टरला रजिस्ट्रेशन देऊ. तर त्याच्यासाठी तात्काळ आमची हेडक्वार्टरमध्ये सेंट्रल IMAची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं डिसाईड केलं की उद्या आपण स्ट्राईक करू. तर कालच्या जे स्ट्राईकमध्ये काय झालं की आम्हाला जे इन्फॉर्मेशन उशिरा भेटली 10 वाजता. तर म्हणून आम्ही काही लोकांनी OPD बंद ठेवल्या, काही लोकांनी चालू ठेवल्या. पण सायंकाळपासून आम्ही परमनंट 100% स्ट्राईकवर तर गेले आणि मला सांगा, आजपासून जे आहे OPD बंद आहे, उद्यापासून जे अति आवश्यक सेवा सुद्धा बंद राहणार असं अशी तुमची माहिती आहे? नाही, आम्हाला हेडक्वार्टर मधून असं आदेश आला की आज OPD बंद करा आणि इमर्जन्सी सेवा चालू ठेवा. कारण की काही लोकांचे जसं सीझर आहे किंवा डोळ्यांचे ऑपरेशन आहे पहिलेच ठरलेले असतात, तर रुग्णांची गैरसोय होऊ नये. तर आज त्यांना जे ऑपरेटिव्ह वगैरे इमर्जन्सी सेवा आम्ही चालू ठेवली. पण उद्यापासून आम्हाला आदेश आहे, म्हणजे उद्या सकाळी 6 वाजतापासून की सगळं इमर्जन्सी आणि इलेक्टिव्ह जे सर्व्हिसेस आहे सगळं बंद राहील. आणि आमच्या हिंगणघाटातच नाही तर वर्धा जिल्हा, पूर्ण महाराष्ट्र सुद्धा याच्यात ऍक्च्युअली सहभाग आहे. आणि आता आम्ही असं ऐकलं का MARD जे डॉक्टर असोसिएशन आहे, रेसिडेन्शियल डॉक्टर, त्यांनाही त्याला सपोर्ट दिलेला आहे. तर मेडिकल कॉलेजला सुद्धा येईल. तर आमची मागणी आहे की मला सांगा, याच्यामुळे जे आहे रुग्णसेवा खंडित होणार आहे, त्यावर काय बोलणार? नाही, रुग्णसेवा खंडित म्हणजे हा होणार संप जर पुढे ढकलला तर रुग्णसेवा तर खंडित होईल. नाही, रुग्णसेवा खंडित होईल. पण पहिले आम्ही सरकारला विनंती केली होती की तुम्ही 24 घंट्याच्या अंदर तुमचे हे आदेश फेटाळून टाका, पण त्यांनी ते मान्य नाही केलं. आणि आता असं आहे की आमचं असं ठरलेलं आहे हेडक्वार्टरला की जर हे मान्य नाही झाले तर आपण इनडेफिनिट स्ट्राईक, म्हणजे स्ट्राईक कंटिन्यू राहील. आणि त्याच्यामध्ये आता पुढं का हे प्रतिसाद भेटतो हे आपण पाहू शकतो. मला आम्हाला पर्टिक्युलर वाटत नाही की रुग्णाच्या हेडस्टँड वगैरे पण कसा वरतील अधिकारी जर आम्हाला ऐकत नसेल तर आम्हाला काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागेल. आणि धन्यवाद. एकूणच डॉक्टर संघटनेकडून कठोर निर्णय करण्यात आले आहे. हिंगणघाटमध्ये आज सध्या OPD बंद असली, पण उद्यापासून जे अति तात्काळ सेवा ज्या आहेत त्या सुद्धा बंद होणार आहे. ज्या संघटनेकडून जे आदेश येतील ते फॉलो होतील असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आपल्याबरोबर होते डॉक्टर अभिजित बोरकर, जे हिंगणघाट AMIचे अध्यक्ष होते. बरोबर, काही रुग्ण होते आता दवाखान्यात आले होते. आपण यशोदा हॉस्पिटल जे आहे डॉक्टर आलोक बोरकर यांच्या. ताई सांगा, दवाखाना बंद आहे, आपण रुग्ण घेऊन आले, काय वाटते तुम्हाला? संपत आहे, काय बोलणार आता पुढे जाणार? आता आम्ही खेडेकर डॉक्टरकडून आलो, ते पण बंद आहे. आणि वासाडेकडे पण गेलो होतो, ते पण बंद आहे. म्हणून आम्ही इथे आलो होतो. दवाखाना संप आहे, आणखी स्ट्राईक किती? आता याच्यानंतर आता कुठे जाणार? सरकारी हॉस्पिटल तर काय करणार? एकूणच आपण बघू शकतो दृश्यांमध्ये रुग्ण येत आहे, रुग्ण वापस जात आहे. ह्या ताई ज्या होत्या एका हॉस्पिटलला गेल्या होत्या, ते बंद दिसलं, इकडे आल्या. पण डॉक्टरांचा संपच आहे, त्याच्यामुळे रुग्णाचं जे एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात फेरफटका किंवा रुग्णाने कुठं जावं असा मोठा
मोठा जो प्रश्नसुद्धा या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे एकूणच जे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत आहे असं म्हणता येईल. ज्या डॉक्टर संघटनेकडून जो आहे संप पुकारला गेला, त्यामुळे हिंगणघाट शहरातील प्रत्येक डॉक्टरच्या ज्या ओपीडीज आहे, जे एमबीबीएस डॉक्टर आहे त्यांच्या ओपीडीज बंद आहे. काही रिप्रेझेंटेटिव्ह जो ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, एमआर म्हणतात त्यांना, ते सुद्धा आले आहे. पण मला सांगा, किती दवाखाने घुमले, काय किती डॉक्टर मिळाले, काय म्हणून? सर माझे 13 डॉक्टर आहे आजचे कॉल प्लॅनिंगमध्ये. 13 डॉक्टरमध्ये फक्त 2 डॉक्टर मिळाले आणि 11 डॉक्टर नाही मिळाले मला सर. काय ओपीडीची परिस्थिती पेशंट वगैरे आहे? हॉस्पिटलच बंद आहे सर आणि कॅम्प नो ओपीडी म्हणून असं बंद आहे. हॉस्पिटलच कुलूप लावून आहे. हॉस्पिटल कुलूप लागलेले आहे. हा हा काय हो- फक्त इमर्जन्सी पेशंट घेत आहे आणि ओपीडी बंद आहे OPD totally बंद आहे. म्हणून टोटली बंद आहे. उद्या आता 1-2 दिवसांनी चालू होईल म्हणून म्हणत आहे. तरी पण आशा आहे उद्यापासून चालू होईल ओपीडी. आपण कुठल्या कंपनीला काम करताय? मी फ्युकॉम लाईफ सायन्स मध्ये आहो. हा. काय आता कॉल नाही झाला, काय म्हणणार कंपनीकडे? काय नाही तसं ऑनलाईन रिपोर्टिंग राहते आमचं. सरांना आम्ही तसं रिपोर्टिंग कळवतो आणि प्रूफ पण राहते त्यांच्याजवळ, आम्ही कळवतो तसं. त्यामुळे आज वर्किंग नाही आहे. हॉस्पिटल बंद आहे, काही हा. ओपीडी नाही आहे कुठल्या? नाही नाही एकूणच जे एमआर होते यांचं म्हणणं आहे का हिंगणघाटच्या अनेक हॉस्पिटलमध्ये कॉलसाठी गेले तर डॉक्टर्स उपलब्ध आहे, नो ओपीडी म्हणून असे मोठे बोर्ड लागले आहेत. तर कुठल्या जे दवाखाने आहेत त्यांना ताला लागला आहे. एकूणच ज्या मोठा भार जो आहे रुग्णसेवेवर पडणार आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलवर हा भार जो आहे शिफ्ट होईल, तर त्या ठिकाणी मोठी गर्दी होणार. पण खाजगी हॉस्पिटल बंद असल्यामुळे रुग्णांची हेळसाळ नक्कीच होणार आहे या संपामुळे, असंच म्हणावं लागेल. आपण बोरकर बाल रुग्णालयामध्ये आलो होतो, यशोदा हॉस्पिटल या ठिकाणी. आपण पाहू शकता रुग्ण जे हॉस्पिटलमध्ये आले आहे. पण यांच्याकडे काय आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले डॉक्टर होते? नाही नाही मग आता कुठल्या गावून आले, काय नाव आहे? वडनेरून आलो मी. काय झालं होतं बाळाला? बाळाला ताप आहे आणि पोट दुखते म्हणताय. डॉक्टरची ओपीडी बंद आहे आता, मग कसं करणार? मग कसं करत जा लागणं वापस. आता काय करायचं मग? आता याचा इलाज इलाज? कोणता? आता इलाज पा लागणं कोणतरी. सरकारी दवाखान्यात वगैरे जाणार का? जास लागण ना मग कोणतं बंद असल्यावर. एकूणच हे जे दादा होते, हे वडनेर या परिसरातल्या असलेल्या 15 किलोमीटर 10 किलोमीटर दूर परिसरातल्या वडनेर 30 किलोमीटर या परिसरातल्या वडनेर या परिसरातून आले होते. पण या ठिकाणी ओपीडीच बंद असल्यामुळे आता मोठी चिंता आली का या जो त्यांचा बाळ जो आहे बिमार आहे त्याला कुठे न्यावं, हा मोठा प्रश्न जो आहे रुग्णांच्या समोर उभा होत आहे. एकूणच डॉक्टरचा संप असल्यामुळे रुग्णाची जी चिंता आहे वाढलेली आहे, असंच म्हणावं लागेल. हिंगणघाटमध्ये डॉक्टरांचा कालपासून ज्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे, आजपासून ज्या ओपीडी काल रात्रीपासून हिंगणघाटमध्ये ज्या आहे बंद झाल्या आहे. त्या मोठ्या प्रमाणात ज्या हिंगणघाटमध्ये जे एमबीबीएस डॉक्टर आहे, जे संघटनेशी संबंधित आहे, त्या सगळ्या डॉक्टर्सच्या ओपीडी आजपासून बंद आहे. आपण पाहू शकता हिंगणघाटच्या खेळकर हॉस्पिटलमध्ये आलो होतो, तिथे सुद्धा जो रुग्णालय आहे त्याला ताला लागला आहे. त्याच बाजूला जे मेडिकल आहे, त्या मेडिकलवाल्या दादाशी विचारू आपण, त्याचं म्हणजे आज मेडिकलमध्ये काय चिठ्ठ्या येत आहे, काय रुग्ण येत आहे, त्यांच्याशी सुद्धा संवाद होतो. मुझे बताइए, आप डॉक्टर तो बंद है आपके बाजू के, क्या है आज, क्या पोजीशन है बिजनेस की आपकी, जो डॉक्टर्स की चिट्ठियाँ नहीं आ रही होंगी, क्या क्या? आज बिजनेस बहुत लो है. आज डॉक्टर के लिए पेशेंट्स आ रहे हैं, पर फिर भी पूरा आज हड़ताल की वजह से पेशेंट्स वापस जा रहे हैं और पेशेंट्स बिना डॉक्टर के परेशान भी हो रहे हैं. यहाँ तक कि हर जगह से बाहर से भी पेशेंट आ रहे हैं, हिंगनघाट से भी पेशेंट आ रहे हैं, बाहरगांव से भी पेशेंट आ रहे हैं. पर फिर भी बिज़नेस तो बहुत लो है, और क्योंकि डॉक्टर नहीं है तो फिर बिज़नेस होने का कोई कारण ही नहीं है. आज सुबह से बताइए डॉक्टर्स की कितनी चिट्ठियाँ आई जो आपको ठंडी हवा खा रहे हैं, फैन की? ऐसा तो एक भी चिट्ठी नहीं आई है, सच बताए तो आज एक भी डॉक्टर की चिट्ठी नहीं आई है. सिर्फ पेशेंट भी आए हैं, पर पेशेंट सिर्फ आए हैं, बिना चले गए हैं वापस. पर आज डॉक्टर की चिट्ठियाँ नहीं आ रही है? नहीं आ रही है. आज एक भी चिट्ठी नहीं आ रही है, डॉक्टर की एक भी चिट्ठी नहीं आ रही है. सब दवाखाने बंद है, इधर का बंद है, सभी दवाखाने बंद है हिंगनघाट कुल के. मिला के मेडिकल जो बिजनेस है आपका, फार्मेसी, उस पर बड़ा परिणाम दिया डॉक्टर्स की हड़ताल? गिरता ही है, क्योंकि अगर सर नहीं है, अगर कोई डॉक्टर सब हड़ताल पे है तो फिर पेशेंट्स आते नहीं है. नॉर्मल पेशेंट्स आते हैं जो हमारे को पूछते हैं, अगर अभी का हमारे को टेम्प्रेरी रिलीफ हो जाए हम उनको दे सकते हैं या दे देते हैं. पर ऐसे नॉर्मली पेशेंट्स नहीं आ रहे हैं, जहाँ तक कि हमें देखा जा रहा है, देख रहे हैं. तो यानी आज की जो पोजीशन है बिजनेस की लॉस है, ऐसा बोलेंगे? आज लॉस तो नहीं बोलेंगे, पर ज़रूर ये बोल सकते हैं आज नुकसान, मतलब आज पोजीशन डाउन है मार्केट की. आज यानी- ना पेशेंट सिर्फ घूम रहे हैं और घर जा रहे हैं, पर आज बिजनेस नहीं है. आप भी देख रहे हो, इतनी देर से आप भी देख रहे हो, एक भी पेशेंट आ नहीं रहा है. सिर्फ आज पेशेंट आ रहे हैं पर वापस जा रहे हैं.
वो वेट कर रहे हैं कब तक हड़ताल ख़त्म होती है और कब हम वापस से। आज से तो ओपीडी टोटली बंद है, तो कल जी। से इमरजेंसी सेवा भी बंद करने का हाँ जी। डॉक्टर ने बोले, क्या बोलेंगे? अब इस पे तो देखिए, अब जो डिसीजन आप आईएमए लेगा उस पे हमें रहना पड़ेगा। ये आईएमए का डिसीजन है जो भी कल का। ऐसे तो इमरजेंसी रख सकते, अब ठीक है, अब जो उनका जो डिसीजन है हम उनके डिसीजन के आगे नहीं जा सकते। जो एकूणच आपण जे आहे डॉक्टर सेवा बंद असल्या तरी मोठ्या प्रमाणात जे मेडिकल स्टोर्समध्ये डॉक्टरने जे चिठ्ठीवर औषध लिहून दिली जाते, त्यानंतर जे आहे पेशंट रुग्ण जे आहे मेडिकल स्टोर्समधून औषध घेत असते आणि आपला उपचार घेत असते. पण मेडिकल स्टोर डॉक्टर्स पूर्ण बंद असल्यामुळे मेडिकल स्टोर्सच्या जे आहे फार्मसी आहे त्याच्या बिझनेसवरही मोठा जो आहे परिणाम पडला असंच म्हणावं लागेल.